हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, म्हाडासाठी आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत आहोत. आतापर्यंत आपण 3 पेपर पूर्ण सॉल्व्ह करून टाकले आहे. आजचा आपला हा चौथा पेपर, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण मोस्ट इम्पॉर्टंट जीकेचे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांच्या स्पष्टीकरणासहित फक्त क्वेश्चन आन्सर पाहणं आपला उद्देश नाहीये. एका क्वेश्चनचं स्पष्टीकरण जर पाहिलं ना तर एका क्वेश्चनमध्ये 4 ते 5 प्रश्न कव्हर होतात. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहत आहे. तुम्ही सुद्धा म्हाडाची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका. मित्रांनो, शेअर सुद्धा करत चला. आणि तुम्हाला सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही खाली मोबाईल नंबर स्क्रोल होते त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला 10 पेपर्स प्राप्त होतील. सुरुवातीला तुम्हाला लगेच 3 पेपर प्राप्त होऊन जातील आणि 2 दिवसाच्या गॅपमध्ये बाकीचे पेपर्स प्राप्त होतील. नाममात्र फीस 200 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर चला, वेळ न करता आपण आजचे जीकेचे मोस्ट इम्पॉर्टंट 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहूया. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता आपल्या एमपीएससी साठी अवेलेबल झालाय. आणि मित्रांनो, अनअकॅडमी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आणि हे जॉईन करताना तुम्ही कोड यूज करा SOHEL1010, त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि अनअकॅडमीवर सगळ्या एमपीएससीच्या बॅचेसची प्राइस हाईक होणार आहे. ही प्राइस वाढण्याच्या पहिलेच मित्रांनो एमपीएससीच्या बॅचेस जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त भुर्दंड बसणार नाही. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात? तो कलम कोणता आहे? तर कलम आहे कलम 18. कलम 18 नुसार दिला जाणारा हा भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. भारतरत्न आहे. आणि भारतरत्नावर बऱ्याचदा एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला मी या स्पष्टीकरणात सांगितली आहे की तो सगळ्यात सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 2 जानेवारी 1954 रोजी स्थापन करण्यात आलेला हा पुरस्कार कोणी केलं होतं 2 जानेवारी 1954ला? तर राजेंद्र प्रसाद, तत्कालीन जे राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद यांनी याची स्थापना केली होती. जर प्रश्न असा आला की भारतरत्न पुरस्काराची स्थापना किंवा देण्यास सुरुवात कोणी केली, तर 2 जानेवारी 1954ला राजेंद्र प्रसाद यांनी याची स्थापना केली. आणि हा पुरस्कार वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता उच्च श्रेणीतील अपवादात्मक सेवा किंवा कार्यप्रदर्शन म्हणून प्रदान केला जातो. आणि हा पुरस्कार मुळात कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवातील उपलब्धतापुरता मर्यादित होता. परंतु 2011 मध्ये याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले आणि याला मानवी प्रयत्नांचं कोणतंही क्षेत्र, म्हणजे कोणताही क्षेत्र याला मर्यादित ठेवण्यात आलं नाही. परंतु पहिले याला मर्यादित क्षेत्र होते कोणते? कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा. परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आला डिसेंबर 2011 मध्ये आणि मानवी प्रयत्नांचं कोणतंही क्षेत्र असं याची निर्धारणा करण्यात आली. आणि समाविष्ट करण्यासाठी निकषांचा विस्तार केला. आणि भारतरत्नासाठी शिफारशी पंतप्रधानांकडून राष्ट्रपतीकडे केल्या जातात. आणि दरवर्षी जास्तीत जास्त 3 नामांकित व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. म्हणजे एका वेळेस जास्तीत जास्त किती लोकांना भारतरत्न दिले जाऊ शकतो? तर फक्त 3 व्यक्तींनाच एका वेळेस भारतरत्न दिले जाऊ शकतो. आणि प्राप्तकर्त्यांना राष्ट्रपतींमार्फत स्वाक्षरी केलेलं सनद म्हणजेच प्रमाणपत्र आणि पीपलच्या पानाचा आकाराचा पदक दिलं जाते. आणि पुरस्काराशी संबंधित कोणतंही आर्थिक अनुदान दिलं जात नाही. ओके, तर ही थोडक्यात माहिती होती भारतरत्नाची. कलम 18 नुसार पद्म आणि भारतरत्न हे पुरस्कार दिले जातात. इथे तुमच्यासाठी मी एक प्रश्न तयार करतो की 2019 मध्ये हे पद्म पुरस्कार म्हणजे भारतरत्न देण्यात आलं होतं. 2019 मध्ये कोणाकोणाला भारतरत्न देण्यात आलं? हा उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की 2019 मध्ये भारतरत्नाचे लाभार्थी कोण होते. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 2, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर पंचायत राज हा आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा घटक आहे. तर त्याच्यातला हा क्वेश्चन आहे की जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोण केली होती? तर ते होते बलवंतराव मेहता. तर बलवंतराव मेहता समिती मूळतः भारत सरकारनं 16 जानेवारी 1957 रोजी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1952 चा होता तो. आणि राष्ट्रीय विस्तार सेवा 2 ऑक्टोबर 1953 या कामकाजाची तपासणी करण्यासाठी आणि त्याच्या चांगल्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी नियुक्त केलेली होती. आणि कार्यरत समितीचे अध्यक्ष होते बळवंतराय जी मेहता. आणि समितीने 24 नोव्हेंबर 1957 रोजी यांचा अहवाल सादर केला होता आणि लोकशाही विकेंद्रीकरण योजना स्थापन करण्याची शिफारस केली होती, जी शेवटी पंचायत राज म्हणून ओळखली गेली. आणि त्याच्यामधलीच एक शिफारस अशी होती की जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, परंतु ती मान्य करण्यात आली नाही. आणि आता जिल्हा परिषद अध्यक्ष हा कलेक्टर नसतो, त्याचा सचिव मुख्य कार्यकारी म्हणजे CEO असतो. आणि अध्यक्ष हा राजकीय क्षेत्रातून असलेला व्यक्ती म्हणजे निवडणुकीतून निवडून आलेले जे सदस्य असतात त्याच्यातून एक निवडला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 3,
ग्रामपंचायतींना आपल्या मालकीची संपत्ती भाडे म्हणजे लीज तत्वावर द्यायची असल्यास त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते? तर ग्रामपंचायतींना या प्रकारची संपत्ती जर लीजवर द्यायची असली तर त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जी परवानगी आहे ती घ्यावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4 बघा. अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? तर अजीवनसत्व हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बरेचसे प्रश्न आजपर्यंत त्याच्यावर आलेले आहेत. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे जो रोग होतो तो आहे रातांधळेपणा. लक्षात ठेवा, कोणता आहे? रातांधळेपणा. हा एक फार महत्वाचा असा जीवनसत्व असून तो पाण्यात विरघळत नाही, तर कशात विरघळणार आहे? हा मेदात विरघळणारा हा जीवनसत्व आहे. आणि हा सामान्यपणे पिवळ्या रंगाचा असतो आणि याच्यामुळे दृष्टी चांगली राहते, हाडांची वाढ होते आणि फुफ्फुसे आणि रक्त यांचं पोषण होते. आणि या जीवनसत्वामुळे शरीराचे जंतू संसर्ग पासून संरक्षण होते. म्हणजे इम्युनिटी सिस्टीम सुद्धा जीवनसत्व अ मुळे वाढते. तर याचे डोस सुद्धा लहान मुलांना देण्यात येतात जेणेकरून त्यांची जी इम्युन सिस्टीम आहे ती वाढली पाहिजे. आणि या जीवनसत्वाच्या कमतरतामुळे डोळ्यातील रेटिना म्हणजे दृष्टपटलाच्या वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा हा रोग होतो. कशामुळे? जीवनसत्व अ च्या अभावामुळे. आणि मातेचं दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारं अजीवनसत्व मिळत नाही आणि त्यामुळे डोळ्यांवर असाच परिणाम होतो. त्यामुळे सांगितलं जाते की किमान 2 वर्षाचं बालक होईपर्यंत त्याला मातेचं दूध देण्यात आलंच पाहिजे. आणि रातांधळ झालेली व्यक्ती ही रात्रीच्या वेळी पाहू शकत नाही. आणि अजीवनसत्व हे कशामधून मिळते? तर गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मांस, अंड्याचा पिवळा ब्लक वगैरे मध्ये तुम्हाला रातांधळे जीवनसत्व अ प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्रमांक 5. टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर टाल्कम पावडर तयार करण्यासाठी मॅग्नेशियम सिलिकेटचा उपयोग होतो. लक्षात ठेवा, मॅग्नेशियम सिलिकेट. त्याला टॅल्क किंवा टॅल्कम एक चिकणमाती किंवा हे खनिज आहे ज्याचं रासायनिक सूत्र आहे Mg3. बघा, हा लिहिताना असा लिहावा लागतो Mg3Si4O10 OH/2 सह हायड्रेट मॅग्नेशियम सिलिकेटनं बनलेला आहे. पावडर स्वरूपात टॅल्क बहुतेकदा कॉर्न स्टार्च सह एकत्रित बेबी पावडर म्हणून वापरलं जाते. आणि हे खनिज घट्ट करणारे एजंट आणि वंगण म्हणून सुद्धा वापरलं जाते, जसे की सिरॅमॅक्स, पेंट आणि छप्पर घालण्याच्या ज्या साहित्याचा एक घटक आहे. आणि अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा हा मुख्य घटक म्हणून मॅग्नेशियम सिलिकेट वापरला जातो, त्याला टाल्कम पावडर म्हणतात. हा प्रश्न इम्पॉर्टंट का बनतो की नुकतंच हा चर्चेचा विषय ठरला होता टाल्कम पावडर. का? कारण की गुजरातमधील अदानी पोर्टावर टाल्कम पावडरच्या नावानं जे ड्रग्स बोलवलं जात होतं, तर हा टाल्कम पावडर एक चर्चेचा विषय ठरला होता, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न क्रमांक 6. भारतीय कंपनी कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? तर हा कायदा म्हाडाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. का बरं महत्वाचा आहे ते तुम्हाला मी पुढच्या क्वेश्चन मध्ये समजून सांगतो. तर भारतीय कंपनी कायदा आहे 2013चा आणि तो म्हाडाच्या दृष्टिकोनातून का महत्वाचा आहे? बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा प्रश्न 7. महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाहाऊसिंग कोणत्या वर्षी नोंदणीकृत करण्यात आला? तर महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाहाऊसिंग 2019 या वर्षी भारतीय कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणी करण्यात आला आहे. तर कोणत्या वर्षी? 2019ला. याचं उत्तर 2019ला. कोणत्या कायद्याअंतर्गत? 2013च्या कंपनी कायद्याअंतर्गत तो नोंदणी करण्यात. काय याचा उद्देश काय की 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 40 लाख घरे बांधणे याचे, ज्याच्यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीतील जे लोक आहे त्यांना ज्यांनी गृहकर्ज घेतलाय त्यांना त्याच्यावर सबसिडी दिल्या जात आहे. या महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 2019ला जे प्रोग्राम हाती घेतलाय त्या अंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर महाहाऊसिंग तर्फे कोणत्या वर्षापर्यंत 19.40 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे? सॉरी, मी मागच्या क्वेश्चन मध्ये 40 लाख म्हटलं, पण ते 19.40 लाख आहे, म्हणजे जवळपास 20 लाख घरे बांधण्याचं उद्दिष्ट आहे आणि ते 2022 पर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री कोण? तर महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहे जितेंद्र आव्हाड. आणि तसंच नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरच तयार होतो की महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री कोण? तर राज्यमंत्री कोण आहे? सतेज पाटील. हे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राजवरचा आला पुन्हा. बघा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये सामान्यतः रिकामी जागा इतक्या खेड्यासाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे. तर सामान्यतः ते 100 किंवा 125 खेड्यांसाठी एक पंचायत समिती असते. महाराष्ट्रात 75,000 ते 1 लाख लोकसंख्येसाठी 100 ते 125 खेड्यांसाठी एक विकास गट
समितीने पंचायत समितीला जास्तीत जास्त अधिकार दिले आहेत? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12. ब्राह्मोस समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर ब्राह्मोस समाज स्थापन केलं होतं राजा राममोहन राय यांनी. ब्राह्मोस समाज हा हिंदू धर्मातील एकेश्वरवादी संप्रदाय होता. 1828 मध्ये कलकत्ता येथे बंगाली लोकांच्या बैठकीतून चळवळीची सुरुवात झाली आणि राजा राममोहन राय हे प्रमुख व्यक्ती होते आणि हा गट ब्राह्मो सभा म्हणून सुद्धा त्यावेळेला ओळखला जायचा. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे, ज्याच्यामध्ये 27 ऑक्टोबर पासून स्टार्ट झाली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच, राज्यसेवा बॅच नंबर 19. सगळे मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे 25 डेज फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स 2021 बॅच नंबर 7. याचे सुद्धा मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आजच या बॅच जॉईन करा आणि आपल्या एमपीएससी मधली एक जागा पक्की करा. प्रश्न क्रमांक 13. भारतामध्ये कोरोना महामारीशी लढण्यासाठी कोणतं अधिनियम लागू करण्यात आलं? आणीबाणी अधिनियम, महामारी अधिनियम 2000 की यापैकी नाही? त्याचं योग्य उत्तर आहे महामारी अधिनियम 1897. मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारनं कोरोना विरुद्ध लढ्यासाठी महामारी अधिनियम 1897 लागू केलाय. आणि हा जो महामारी अधिनियम आहे हा मागच्या वर्षी सुद्धा फार चर्चेत होता, कारण की केंद्र सरकारने याच्यामध्ये काही बदल केले होते. आणि ते बदल कशाशी संबंधित होते की डॉक्टरांसोबत जी हिंसा होत आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जे लोक मारत आहेत त्यांना किंवा त्यांच्यासोबत हिंसा करतात, त्याच्यात काही बदल करून त्याच्यामध्ये काही स्ट्रिक्ट असे नियम बनवण्यात आले की जर कोणी अशी हिंसा करत असेल तर त्यांच्यावर काही दंडात्मक कार्यवाही त्याच्यात ऍड करण्यात आली. आणि हा 1897 मध्ये हा महामारी अधिनियम का बनला होता? कारण ब्युबॉनिक प्लेग नावाचा रोग त्यावेळेस पसरला होता 1897 ला. त्याच्या विरुद्ध मग लढा देण्यासाठी त्यावेळेस ब्रिटिश राजवटीने हा अधिनियम बनवलं होतं. प्रश्न क्रमांक 14. कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? तर कमवा व शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली होती. कशासाठी? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही योजना सुरू केली होती सातारा जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर सापेक्षता सिद्धांत मांडला होता आईन्स्टाईननं. 1905 मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईननं प्रकाशाच्या वेगासंबंधीचा स्थिर सिद्धांत त्याच्या मर्यादित सापेक्षता सिद्धांतामध्ये मांडलाय. तर सापेक्षता सिद्धांत 2 होते, त्या 2 पैकी एक होता मर्यादित सापेक्षता, ओके, आणि दुसरा व्यापक. तर त्याच्यातल्या पहिल्यामध्ये हे सांगितलं आहे. प्रश्न क्रमांक 16. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे? तर हा चालू घडामोडीवरील प्रश्न. तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती NV रामन्ना. आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(2) नुसार 6 एप्रिल 2021 रोजी 48वे सरन्यायाधीश म्हणून NV रामन्ना यांची नियुक्ती केली. यांच्या पूर्वी कोण होतं? त्यांच्या पूर्वी होते न्यायमूर्ती शरद बोबडे, ओके, आणि हे आंध्र प्रदेशमधून येतात आणि हे दुसरे व्यक्ती आहे जे आंध्र प्रदेशमधून येऊन सरन्यायाधीश बनते. त्याचे आधी सुब्बाराव हे सुद्धा आंध्र प्रदेशमधून आलेलेच एक सरन्यायाधीश होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 17. महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? तर हा आहे राहुरी या ठिकाणी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे. 29 मार्च 1968 रोजी स्थापन झालेलं एक विद्यापीठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. WHO ने 2021 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून जाहीर केलंय? कोरोना वर्ष, आंतरराष्ट्रीय आणीबाणी वर्ष की आरोग्य आणि सेवा कामगार वर्ष की यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे आरोग्य आणि सेवा कामगार वर्ष. तर जागतिक आरोग्य संघटना WHOच्या 72व्या जागतिक आरोग्य सभेमध्ये 2021 ला जी झाली होती ती 2021 हे वर्ष आरोग्य आणि सेवा कामगार वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आणि याची एक थीम सुद्धा त्यांनी ठेवली, ती होती एंडिंग दिस पॅन्डेमिक प्रिव्हेंटिंग द नेक्स्ट. ही थीम या वर्षासाठी त्यांनी नियोजित केलेली आहे, एंडिंग दिस पॅन्डेमिक प्रिव्हेंटिंग द नेक्स्ट. आणि 2021 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून जाहीर केलं? आरोग्य आणि सेवा कामगार वर्ष. प्रश्न क्रमांक 19. सन 1934 मध्ये यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. तर कोण आहे? जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण उर्फ लोकनायक, डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि अच्युतराव पटवर्धन हे लोक समाजवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. तिरू ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर तिरू ही मांजरा या नदीची उपनदी आहे. मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? तेरणा, तावरजा, घरणी, मन्यार, तिरू आणि लेंडी. आणि तुम्हाला ही मांजरा आणि तिच्या सगळ्या उपनद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात? तर या सगळ्या तुम्हाला पाहायला भेटतील लातूर या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 21. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर ती होती पंजाब नॅशनल बँक. कधीची आहे? 12 एप्रिल 1895 ची ही पंजाब नॅशनल बँक आहे. सुरुवात यानं कुठून केली होती? लाहोर या शहरातून यांची सुरुवात झाली होती. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? हा कोण बनेगा करोडपती मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर सगळ्यात हलका वायू आहे हायड्रोजन. हायड्रोजन हा पृथ्वीवरील सर्वात हलका वायू आहे, कारण हायड्रोजनचा जो अणुवस्तुमानांक आहे तो साधारणपणे असतो 1.008 आणि त्या पाठोपाठ कोण आहे? त्या पाठोपाठ नंबर लागतो हेलियमचा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा. ही एक प्रसिद्ध असणारी अशी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतामध्ये कोरोना विरोधी लसीकरणाला सुरुवात कधी झाली? ओके, काय प्रश्न आहे? कोरोना विरोधी लसीकरणाला सुरुवात. तर कोरोना विरोधी लसीकरणाला भारतामध्ये सुरुवात झाली होती 16 जानेवारी 1921 ला. लक्षात ठेवा, 16 जानेवारी 2021 ला. आणि 21 जून पासून देशात 18 वर्षावरील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू झालं होतं. ओके, हे दोन मध्ये बरंच कन्फ्युज होते. लसीकरण सुरू कधी झालं? 16 जानेवारी, आणि मोफत लसीकरण हा 21 जूनचा होता. आणि याची घोषणा 7 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि 16 जानेवारी 2021 ला आपल्या देशामध्ये कोरोना विरुद्ध लसीकरण सुरू झालं होतं. ओके, याच्यात कन्फ्युज होऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25, म्युकरमायकोसिस हा आजार कशापासून होतो? तर हा बुरशीपासून होणारा आजार आहे. कोरोनापासून बरे झालेल्या लोकांमध्ये ब्लॅक फंगस हा आजार आढळून येतो आणि यालाच म्युकरमायकोसिस या नावाने ओळखतात. आणि वातावरणात नैसर्गिकरित्या उपस्थित असलेल्या म्युकरमिसेट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुरशीच्या गटामुळे हा आजार या आजाराचं संक्रमण होते. याला ब्लॅक फंगस म्हणून सुद्धा ओळखतात. याच्यामध्ये मग काही ब्लॅक, मग येलो फंगस आलं, मग ग्रीन फंगस म्हणजे व्हाईट फंगस, बरेचसे असे कलरचे फंगस सुद्धा त्याला कारणीभूत ठरले होते. पण ब्लॅक फंगस बराच प्रचलित ठरला होता. तर हे होते मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट 25 GK चे प्रश्न, ज्याच्यामध्ये आपण कोरोना संबंधित सुद्धा प्रश्न पाहिले, चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न पाहिले आणि म्हाडाशी रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा पाहिले. अपेक्षा करतो तुम्हाला सगळे क्वेश्चन आवडले असेल, तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची तर खाली मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद. मित्रांनो, अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शन वर भेटून जातील एका महिन्याचं, तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीएससी तयारीला लागा.